Hello friends, welcome to my channel. मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी. कविता 12वी चंद्रावरची शाळा. कवित्री आहेत चारुता पेंढरकर. 21व्या शतकाच्या या यंत्रयुगात चंद्रावर शाळा भरेल अशी अद्भुत कल्पना कवित्रीने केली आहे. या नवीन शाळेत काय काय गमती जमती असतील याची मजेशीर त्यांनी सांगितले आहे. कविता 12वी चंद्रावरची शाळा. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. बटन दाबताच शाळेचे दार होईल खुले. मग काय सांगितलं आहे कवित्रीने इथे आपल्याला, तर 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा. मग 21व्या शतकात, शतक म्हणजे 100 वर्ष, मग 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा. म्हणजे कवित्रीने अशी कल्पना केली आहे की 21वे शतक हे कसं आहे, यंत्रयुगाचे शतक आहे. आणि या शतकात म्हणजे 21व्या शतकात सरळ चंद्रावर शाळा भरेल. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. परंतु काय सांगितलंय, ह्या चंद्रावरच्या शाळेत शिकण्यासाठी खडू आणि फळा नसेल. मग काय सांगितलंय, 21व्या शतकात शाळा कुठे भरणार आहे, तर चंद्रावरती भरणार आहे. आणि या चंद्रावरच्या शाळेत खडू आणि फळा नसणार. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. मग काय सांगितले आहे, मग या चंद्रावरच्या शाळेत छोट्या छोट्या अवकाश यानातून, यान म्हणजे काय, तर अवकाश यान, मग या अवकाश यानातून मुले जातील शाळेत. बटन दाबता शाळेचे दार होईल खुले. मग एक बटन दाबले की शाळेचे ऑटोमॅटिक काय होईल, दार उघडेल. मग काय सांगितलं आहे इथे कवित्रीने आपल्याला, तर कवित्रीने अशी कल्पना केली आहे, तर 21व्या शतक हे कसं आहे, यंत्रयुगाचे शतक आहे. आणि या शतकात चंद्रावर शाळा भरेल आणि चंद्रावरच्या या शाळेत शिकण्यासाठी खडू आणि फळा नसेल. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. मग या चंद्रावरच्या शाळेत छोट्या छोट्या अवकाश यानातून मुले जातील शाळेत. आणि एक बटन दाबले की शाळेचे दार उघडेल. दप्तरांचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. भाजी पोळींच्या डब्याची राहणार नाही कटकट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पीटीचा तास कसा होता ते पाहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. मग काय सांगितले आहे कवित्रीने इथे आपल्याला, तर दप्तरांचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. आता तुम्ही शाळेमध्ये जातात तेव्हा दप्तर घेऊन जातात, पाठीवरती दप्तर घेऊन जातात. पण जर चंद्रावरची जर शाळा भरेल तर दप्तरांचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. मग पाठीवरती तुमचे दप्तरांचे ओझे राहणार नाही. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. मग त्याच्या बदले तुम्हाला काय घेऊन जावं लागेल, पाठीवर तर प्राणवायूचे नळकांडेच तेव्हा न्यावे लागेल. मग काय सांगितलं आहे कवित्रीने इथे आपल्याला, तर दप्तरांचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. म्हणजे विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तरांचे ओझे असणार नाही, तर पाठीवर मात्र प्राणवायूचे नळकांडे, ऑक्सिजनची सिलेंडरच तुम्हाला न्यावे लागतील. भाजी पोळींच्या डब्यांची राहणार नाही कटकट. कटकट म्हणजे चिंता, काळजी. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. आता कसं तुम्ही शाळेमध्ये जेव्हा जातात तेव्हा भाजी पोळींचा डबा घेऊन जातात. मग भाजी पोळी तुम्ही खायचे पण कंटाळा करतात. पण काय सांगितलं आहे, भाजी पोळींच्या डब्यांची राहणार नाही कटकट. म्हणजे चिंता, काळजी राहणार नाही. भाजी पोळी खा अशी आपल्याला चिंता राहणार नाही, काळजी राहणार नाही. तर जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. त्याच्या बदली तुम्हाला काय करावं लागेल, तर जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. मग काय सांगितलंय कवित्रीने इथे आपल्याला,
भाजी पोळींच्या डब्यांची राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. म्हणजे भाजी पोळींच्या डब्यांची चिंता उरणार नाही, कारण जेवणाची एक गोड गोळी पटकन घेतली की आपलं पोट कसं होईल, भरेल. पीटीचा तास कसा होतो ते पाहाल. पीटी म्हणजे फिजिकल ट्रेनिंग. कसा होतो ते पाहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. मग चंद्रावरच्या शाळेत जर पीटीच्या तासाची गंमत होईल. काय, कोणती गंमत होईल तर एक उडी मारतात तसेच तरंगत राहाल. मग तुम्ही एक तिकडे उडी माराल तर तिथे काय होईल, वरचे वर तुम्ही तरंगत राहाल. मग काय सांगितलंय कवित्रीने, पीटीचा तास कसा होतो ते पाहाल, एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. मग चंद्रावरच्या शाळेत जेव्हा पीटीची तासाची काय होईल, गंमत होईल, ते तुम्ही पाहतच राहाल. एक उडी मारतात तुम्ही त्यावेळी तिकडे तरंगतच राहाल. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास, चंद्रावरती पोचलात की झालातच पास. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. चारुता पेंढरकर. मग काय सांगितलं कवित्रीने आपल्याला इथे, तर दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. मग आपल्या होमवर्क किंवा अभ्यास काय राहील, फक्त बटणे दाबायची. एवढाच तुमचा होमवर्क, एवढाच तुमचा अभ्यास राहणार आहे. चंद्रावरती पोचलात की झालातच पास. आणि चंद्रावरती तुम्ही पोचलात म्हणजे गेला तिथपर्यंत तर तुम्ही काय झाले, पास झाले. मग काय सांगितले कवित्रीने इथे आपल्याला, तर दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास, चंद्रावरती पोचलात की झालातच पास. मग काय सांगितलं आहे, अभ्यास म्हणजे काय सांगितलं, फक्त बटणे दाबायची आहेत आणि फक्त चंद्रावर गेलात की तुम्ही लगेच पास झाले समजायचं. अशी असेल भारी. भारी म्हणजे वेगळी, किमती. चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. मग काय सांगितलंय, अशा प्रकारे चंद्रावरची शाळा कशी खूप आगळी वेगळी म्हणजे वेगळी असणार आहे. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. आणि या चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळायला मिळणार तुम्हाला. मग काय सांगितलंय कवित्रीने इथे आपल्याला, अशी असेल भारी म्हणजे वेगळी, आगळी वेगळी. चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. मग काय सांगितलं आहे, अशा प्रकारे चंद्रावरची शाळा कशी असेल, खूप आगळी वेगळी असेल. आणि ह्या चंद्रावरच्या शाळेत फक्त आपल्याला चांदण्याशीच खेळायला मिळेल. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ, चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल? उत्तर, चंद्रावरती शाळा 21व्या शतकात भरेल. मी इथे येलो कलरचा हायलाइट केला आहे उत्तर 21व्या. मग चंद्रावरती शाळा 21व्या शतकात भरेल. आ, चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल? उत्तर, चंद्रावरच्या शाळेत जाताना पाठीवरती दप्तरांचे ओझे नसेल. इथे पण मी काय केलंय, येलो कलरने हायलाइट केलं आहे, पाठीवरती दप्तरांचे. मग चंद्रावरच्या शाळेत जाताना पाठीवरती दप्तरांचे ओझे नसेल. ई, चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही? उत्तर, चंद्रावरच्या शाळेत भाजी पोळींच्या डब्यांची कटकट राहणार नाही. ई, चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल? उत्तर, चंद्रावरच्या शाळेत अभ्यास फक्त बटणे दाबून करावा लागेल. प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. अ, चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते? उत्तर, चंद्रावरच्या शाळेत दप्तर न्यावे लागत नाही, केवळ बटणे दाबूनच अभ्यास केला जातो. त्यामुळे चंद्रावर पोहोचलो की शाळेत पास केले जाते. आ, चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे? उत्तर,
चंद्रावरच्या शाळेत पीटीच्या तासाला सगळे तरंगत राहणार, शिवाय इतर कुठलेही खेळ नसल्यामुळे आभाळातल्या चांदण्याशीच खेळावे लागणार आहे. प्रश्न 3. योग्य कारण शोधा. अ. चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल कारण 1. दप्तराऐवजी सिलेंडर न्यावा हा नियम असल्यामुळे. 2. चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे. 3. सिलेंडर नेला तरच शाळेत येऊ देतात म्हणून. उत्तर 2. चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे. आ. चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहणार कारण 1. शिक्षक अशीच पीटी शिकवतात. 2. विद्यार्थ्यांचे वजन कमी असते म्हणून तरंगतात. 3. चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. उत्तर 3. चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. प्रश्न 4. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदाहरणार्थ भरेल, नसेल. मुले, खुले. शाळा, फळा. कटकट, पटपट. पहाल, रहाल. अभ्यास, पास. शाळा, खेळा. प्रश्न 5. पटपट यासारखे शब्द लिहा. उत्तर कटकट, वटवट, चटचट, खटखट. प्रश्न 6. कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा. उत्तर यान, ऑक्सिजन, सिलेंडर, पीटी, पास, बटन. प्रश्न 7. तुम्ही डब्यात रोज कोणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा. उत्तर चपाती, भाजी, वेफर्स, सँडविच, इडली, डोसा, पराठा इत्यादी. प्रश्न 8. कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात का ते लिहा. उत्तर वडापाव, समोसा यासारखे तळलेले तिखट मसालेदार पदार्थ किंवा बिस्किटे, पाव, पिझ्झा यासारखे मैद्याचे पदार्थ जास्त खाऊ नयेत असे शिक्षक वारंवार सांगतात कारण ते पचायला खूप जड असतात. खालील वाक्ये वाचा. अ. गणेश आईला म्हणाला, मी कधीही चुकीचे वागणार नाही. आ. ताई दादाला म्हणाली, मला उद्या शाळेला सोडशील का? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता असे दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. कविता 12वी. चंद्रावरची शाळा. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. बटन दाबताच शाळेचे दार होईल खुले. दप्तरांचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. भाजी पोळींच्या डब्यांची राहणार नाही कटकट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पीटीचा तास कसा होतो ते पाहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोचलात की झालातच पास. अशी असेल भारी
चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळा. चारुता पेंढरकर. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.